Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel. नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी बीड. आपण सर्व जाणतो की कोरोना व्हायरस या विषाणूने आपल्या देशासमोर फार मोठे संकट तयार केलेले आहे. पूर्ण देश या संकटाशी तोंड देत आहे आणि आपल्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशसुद्धा येत आहे. परंतु नुकत्याच झालेल्या दिल्लीमधील निजामुद्दीन या भागातील मरकजमध्ये जो कार्यक्रम झाला आणि ज्यामुळे पूर्ण देशामध्ये हा विषाणू पसरला, त्या परिस्थितीला सुद्धा आपण सर्वजण आता सामोरे जात आहोत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपण सर्वजण खूप प्रयत्न करत आहोत. या केंद्रातून संपूर्ण भारतामध्ये जेवढे पण व्यक्ती पसरले आहेत त्या सर्व व्यक्तींना शोधण्याचा आणि त्यांना शोधून ते ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत त्या सर्व व्यक्तींना शोधण्याचे काम युद्धस्तरावर चालू आहे. असे करत असतानाही असे दिसून येत आहे की काही लोक जे या केंद्रातून पूर्ण भारतामध्ये पसरलेले आहेत किंवा काही लोक जे या केंद्रामधून पसरलेल्या लोकांच्या संपर्कात आलेले आहेत, असे सर्व लोक त्यांना जाणीव असूनही कदाचित ते कोणत्या भीतीमुळे किंवा कोणत्या तरी अज्ञानामुळे समोर येण्यास घाबरत आहेत किंवा वैद्यकीय उपचार घेण्यास त्यांचे धीर होत नाही. अशा सर्व व्यक्तींना मी आवाहन करतो की अशा सर्व व्यक्तींनी तात्काळ कोणत्याही शासकीय रुग्णालयामध्ये, जसे सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल, या ठिकाणी तात्काळ स्वतःहून हजर व्हावे आणि त्यांची योग्य ती वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या प्रवासाचा इतिहास पाहून त्यांच्यावर योग्य ते उपचार विनामूल्य, त्यांना कोणताही त्रास न होता करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाने ऑलरेडी घेतलेली आहे आणि यापुढेही ती राहील. परंतु या व्यक्तींना शोधण्यात जेवढा उशीर होईल तेवढं जास्त नुकसान आणि प्रसार या रोगाचा होणार आहे. त्यामुळे माझे आपल्या या सर्व लोकांना आवाहन आहे की अशा सर्व व्यक्तींनी पुढील 24 तासामध्येच स्वतःहून या सर्व केंद्रांवर हजर व्हावे आणि स्वतःची तपासणी करून घ्यावी. अशा पद्धतीने हजर न झाल्यास त्यांच्यावर कोणतीही दंडनीय कारवाई करण्याची वेळ त्यांनी प्रशासनावर आणू नये आणि आपली जबाबदारी जाणावी आणि त्या जबाबदारीतूनच प्रशासनास सहकार्य करावे. लोकांना, त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या शेजाऱ्यांना मदत होईल, त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील अशी पावले त्यांनी उचलावीत असे माझे सर्वांना आवाहन आहे. धन्यवाद.